प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे। शिवरायांवरील वादग्रस्त विधान प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या प्रकरणीच कोरटकरला अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीराजेंच्या तसंच शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा कोरटकर अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राहुल सोलापूरकर त्याच्यावर कुठलाही FIR नाही। तो सध्या त्याच्या घरात एवढ्या उन्हामध्ये प्रचंड AC मध्ये झोपलेला आहे। तो राहुल सोलापूरकरच्या सुद्धा मुसक्या आवडल्या पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गृह खातं असेल, महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार असेल, या महायुतीच्या सरकारवर लोकशाहीमध्ये जनतेचा विश्वास प्रबळ राहावा। जनतेने सुद्धा सरकारने जे काही धाडसी मोहीम राबवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं। असं काम या दोघांच्या मुसक्या आवडून तात्काळ केलं पाहिजे। याला इतक्या दिवस मोकाट सोडण्यामागे नागपूर पोलीस प्रशासनामधले नक्कीच काही पोलीस अधिकारी दोषी जे असतील त्यांचा सुद्धा CDR तपासून सर्व पोलिसांचं नागपूर एक महिना लागला। हे सरकारचं यश म्हणावं की अपयश म्हणावं हे एका लाईन मध्ये तुम्ही सांगा। प्रशांत कोरटकरला इतके दिवस त्याला धरपकड व्हायला लागली हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे। परंतु आमचं सरकार कोणालाही सोडत नाही हे याचं द्योतक आहे असं आत्ताच प्रवीण दरेकर यांनी सांगितलेलं आहे। इतका उशीर नको व्हायला। ठीक आहे, आता त्याला पकडलं, पण आता सोलापूरकर नका ना सोडू, त्याला पण पकडा। जितक्या तत्परतेनं आम्ही आमच्या सर्व पक्ष कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर कोणी बोललं तर आपण सहन करत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलल्यानंतर तितक्याच तीव्र भावना आपल्या असल्या पाहिजे। मला असं वाटतं की कोरटकरला पकडलं, पण ते पकडलं तेलंगणामध्ये, तो काही नागपूरमध्ये पकडला गेला नाही।